अशी वाटते मला. तुला कोणी सांगितलं इथे हॅटवाल्याला बोलवायला? याला बाहेर पाठव. माझ्याकडे क्षुल्लक गोष्टींसाठी वेळ नाहीये. ओ वाव, या हॅट मध्ये तर एक वेगळीच पॉवर आहे कोण हा? माझी ओळख नाही करून देणार? तुमचीच तर ओळख करून द्यायला घेऊन आलो ना बॉस. प्लीज मीट द फेमस किंग ऑफ हॅट, मिस्टर हॅटमॅन. हॅलो मिस्टर मॅड मॅक्स. हॅलो बेलो सोड आणि आधी हे सांग की तुझ्या या हॅट्स अजून काय काय करू शकतात? व्हेरी सिम्पल. ज्या रोबोटच्या डोक्यावर ही हॅट ठेवली जाईल तो रोबोट माझ्या कमांड मध्ये येणार. आय एम इम्प्रेस. थँक यू मिस्टर मॅड मॅक्स. मित्रा मिस्टर हॅटमॅन, तू वीरला पकडून इथे आणू शकतोस? येस, आणू शकतो. मॅड मॅक्स इज ग्लॅड, व्हेरी व्हेरी ग्लॅड. ते बघ, ती 3 मुलं येत आहेत ना, त्यापैकी जो छोटा आणि स्मार्ट आहे ना तो पोरगा वीर आहे. बाकी तर त्याचे दोस्त आहेत, इमली आणि चिंटू. चुलबुल गाडो तो पण त्यांचा दोस्त आहे. वाव, किती सुंदर हॅट आहे. प्लीज मला ती हॅट दाखवा ना. ही घे, सर्वात सुंदर हॅट आणि तीही एकदम फुकट. अगोदर मला द्या, मी अगोदर मागितलंय. नाही, थांब जरा तू. ही तू घे बाळा. नाही, मला नको आहे. थँक्स. अरे, तुला फ्री देत आहे. मी फ्री गोष्टी नाही घेत. मूर्ख मुलगा, माझ्या हॅटचा अपमान करतोस. वीर, मला ताजा ताजा गाजर खायचंय. हा चल त्या दुकानात न घेऊया. अहो दादा, बटाटे कसे दिले आणि कांदे? हा ते द्या. चोर चोर, माझी चैन तोडली. दुष्टा, माझी चैन घेतलीस. माझी चैन दे, माझी चैन परत दे. थांबा थांबा. बोल, माझी चैन कुठे आहे? परत दे माझी चैन. काकू, हे आपले मिस्टर चड्डा आहेत. हे तुमची चेन नाही चोरणार. हे तर इथे शॉपिंग साठी आले आहेत. हे खूप चांगले आहे. अच्छा, मग माझी चैन कोण बरं तोडून घेऊन गेलं असेल? अहो, तुम्ही तर मला काही कारण नसताना धोपटून काढलं. चोर कोणीतरी दुसराच आहे आणि तो इथेच आहे. ते काय आहे? मी आता आलो. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. काय झालं? काय दिसलं होतं? असं वाटत होतं एक इनविजिबल ह्युमन शेप सगळ्या घराच्या रूफवर धावत होता. माहित नाही कसं, पण हा चोर सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत आहे आणि कोणालाही दिसत नाही. हा अदृश्य चोर आहे तरी कोण? आजोबा, आणि कुठे आजोबा आहे? तुम्ही इथे आहात. त्याची आजोबा, जबाबदारी आज कोण तर घेणार? एक सारख्या हा चोऱ्या प्रश्न होत आहेत. लोकांना आणि पडला तुम्हाला आहे. माहिती हा आहे प्रश्न आजोबा, आम्ही सुद्धा आज मी एक तोच विचित्र विचारत गोष्ट आहे. बघितली. याची जबाबदारी एक ट्रान्सपरंट घेणार ह्युमन आहे शेप तरी सगळ्या कोण? घरांच्या रूफवर धावत होता. ट्रान्सपरंट ह्युमन शेप, हे कसं काय शक्य आहे?
लोकांना मी सूचना यावर आहे research की करतो. लोकांनी सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडू नये, कारण आला आहे सोनं चोर. आणि हे पाहण्यासाठी आमचा स्पेशल कार्यक्रम पहा. रात्री 8 वाजता पळा सोनं चोराला. चल बघूया तिथे काय होतंय ते. हा चला. यात काय एवढी मोठी गोष्ट आहे, हे मी पण करू शकतो. या आणि करून दाखवा. अरे अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. ओहो, वा, खूपच छान. चांगलं वाटलं. काय तू माझ्यासारखी बॉक्सिंग ही करू शकतोस? नाही नाही, तो बॉक्सिंग नाही करू शकत. चल चिंटू. हो हो, मी तुझ्यापेक्षाही चांगली बॉक्सिंग करू शकतो. तर मग पुढच्या रविवारी सगळ्यांसमोर आपल्या दोघांमध्ये बॉक्सिंगचा सामना होणार. नाही नाही, चिंटू फक्त मस्ती करत होता. तो बॉक्सर नाही आहे. मी तुझं चॅलेंज एक्सेप्ट करतो पुढच्या रविवारी. मला तर तेव्हाच वाटत होतं की त्याला बॉक्सिंगचे पंच मारून मारून तिथेच आडवं करावं. चिंटू, तू बॉक्सिंग चॅलेंज एक्सेप्ट तर केलंयस, पण बॉक्सिंग हा एक खेळ आहे आणि त्याला खेळासारखंच खेळ. म्हणजे तू बॉक्सिंग करताना तुझी जादुई शक्ती मुळीच नाही वापरणार. प्रॉमिस कर. नाही नाही, मी असं कोणतंच प्रॉमिस करणार नाही. मग ही मॅच कॅन्सल. पण मॅच कॅन्सल झाली तर फुर्सतगंजचं नाव बदनाम होईल. हा, पण खेळताना जेव्हा चीटिंग करतो तेव्हा खेळाचा अपमान होतो. ओके ओके, मी प्रॉमिस करतो की बॉक्सिंगच्या दरम्यान मी माझ्या जादूचा वापर अजिबात करणार नाही. व्हेरी गुड जिंटू, दॅट्स द स्पिरिट. पण एक छोटीशी प्रॉब्लेम आहे. कोणती? जरा तू स्वतःकडे तरी बघ. तू स्वतःच एक पंचिंग बॅग सारखा दिसतोस. तुला फायटिंग साठी स्वतःला फिजिकली फिट करायला लागेल. हा चिंटू, इमली बरोबर बोलते. अरे हे काय केलं खादाडा? आता आम्ही काय खाणार? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मला तर खूप मेहनत करायची आहे, त्यामुळे मला खूप खावं लागेल ना, हो की नाही आजोबा? अरे जिंटू, तू इतकं खाल्लंस तर तू अजून जाडा होशील की. आणि मग तू लढशील कसा? बॉक्सिंग साठी फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा उद्यापासून कमी खायचं आणि जास्त मेहनत करायची. घे वीर, तुझ्या रोबोबॉय सूटचं सर्व्हिसिंग तर झालं. आता बाकीचे फायर सूट, ड्रिल सूट, स्पेस सूट, अंडर वॉटर सूट यांचं सर्व्हिसिंग राहिलं आहे. तेव्हा जोपर्यंत या सर्व सूटचं सर्व्हिसिंग होत नाही, तू कुठेही जाऊ नकोस. कारण त्यांच्याशिवाय तू एक साधा सुद्धा रोबोट आहेस. कारण तुझ्या शरीरात कुठलीही खास पॉवर नाहीये. याकरता तू कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब. पण आजोबा, मी बाहेर खेळायला तर जाऊ शकतो ना? हो वीर, चल बाहेर जाऊन खेळूया. अरे वीर, पण किंतु परंतु कारण या सगळ्यांची मी असताना काहीच गरज नाही आजोबा. बाकीचे सूट्स रेडी नसले तर काय झालं? जिंटू इज एव्हर रेडी. हा, आणि जिथे चुलबुल आहे तिकडे चिंता करण्याची काहीच गरज नाहीये. आय एम ग्लॅड, व्हेरी व्हेरी ग्लॅड. बॉस, त्या ऑक्टोपस मंदी एवढं काय आहे ज्याने तुम्ही एवढे खुश होताय? ह्याचे शक्तिशाली हात ज्याला कोणाला लागतील तो नष्ट होऊन जाईल. बॉस, यू आर जीनियस. शी इज राईट बॉस, शी इज राईट. अजून बघ हा कशा प्रकारे काम करतो ते. ह्याचं निळं बटन दाबायचं, बाकीचं काम हा स्वतःच करतो. हा, जरा बघू तर. आ!
काय केलंस? ह्याला थांबव, ऑफ कर बटन. मला सोडा. सॉरी बॉस, सॉरी. डेमो बघत होतो. सोड मला. टिंबकटू याला थांबा. टिंबकटू, मला तुला काहीतरी द्यायचंय. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. मी इथे काय करतोय? मला खूप भूक लागलीये. अगोदर काहीतरी खाऊन घेतो.